मित्रांनो, झाली आहे सकाळ. आज आहे संडे. तर संडेचा आहे आमचा बाहेरचा नाश्ता. नेहा गेलेली नाश्ता आणायला. कितीचा आणला नाश्ता? मी ना अभिला बोलते जा आणि घेऊन ये. तो पटकन जाऊन घेऊन येतो. ऐकत नाही. आज मला त्याने पाठवलं. तर मी आहे ना नाश्ता घ्यायला गेली. तर रेग्युलर वाला आमचा जो नाश्तावाला आहे ना, त्याच्याकडे त्याने रेडीमेड इडली वडा आणून ठेवलेला होता. इडली आणि मेंदू वडा, ते चिकट असतात ना मेंदू त्याचे, ते आणलेले. मग मी काय केलं माहितीये, तिकडनं गेली बाहेर, मला मसाला डोसा खायचा होता. मग इकडे विचारलं इथे बंद, तिकडे विचारलं तिकडे बंद. त्याच्या पुढे गेली तर तिकडे मसाला डोसा हे केलं, आणला, घेतला. 50 रुपये मसाला डोसा. मग तो भाव वाढलाय, साखरेचा 80 रुपये किलो झालाय. म्हणजे हा काय 80 रुपये किलो साखर झालीये. मग तिकडे मी मसाला डोसा घेतला. हा हे बघा, हा ती पण क्वांटिटी बघा तुम्ही. ही बघा, हा 50 रुपयाचा मसाला डोसा. बघूनच मला एकदम चक्कर आली. हे बघा, मग मी माझा प्लॅन चेंज केला आणि म्हटलं बस एकच द्या. 50 रुपयाचा मसाला डोसा. मग मी तिकडनं निघाली आणि आमच्या रेग्युलर वाल्याकडे म्हटलं इडली घेते त्याच्याकडे. हा, कारण की त्याची चटणी आपल्याला आवडते. तर मग मी त्याच्याकडे गेले, तर त्याच्याकडे बघितलं तर हे बघा, ही 50 रुपयाची इडली. हे बघा, ते रेडीमेड वाले आहेत एकदम. बघा ते एकदम छोटे पातळ वाले, हे 50 रुपयाची. हा, मग नंतर म्हटलं की आपण दाल वडा आणि मेंदू वडा सांगितला आणि त्याच्याकडे तो चिकट मैद्याचा होता. म्हटलं हा ओरडेन मला. मग त्याच्या भीतीने मी दुसऱ्याकडे गेली. त्याच्याकडनं मी त्याला म्हटलं मला गरम गरम मेंदू वडा आणि दाल वडा दे. तर 2-2 प्लेट सांगितले. पण हे बघा, हे त्याने गरम गरम काढून दिले मला. थोडं बेटर वाटतं. हे गरम काढून दिले त्याने. आणि दाल वडा तो थंडच देत होता. मग मी त्याला सांगितलं मला एकच प्लेट दे. हे बघा, असा माझा झाला. हा कितीचा नाश्ता झाला? 200 रुपये. 200 रुपयाचा नाश्ता झाला आणि एका दिवसात. आणि अभि नेहमी 100 रुपये नाश्ता करून. आणि हीच बाई काल मला एवढे लेक्चर देत होती नेटफ्लिक्सचा. मी बोललो रिचार्ज कर, मला 1-2 मूवी बघायचे आहेत. त्याचा 200चा रिचार्ज 200 रुपये घालवतो, आणि ते पण महिनाभर आहे. आणि ह्या बाईनी एका दिवसात तिने नाश्त्यासाठी फक्त 200 रुपये उडवले. म्हणजे बघा, विचार करा किती होतात ते. नाही, विचार करा की किती हे करते. आणि मी तिला बोललेलो की याचं कर, नेटफ्लिक्सचा रिचार्ज कर, मला मूवी बघायचे 1 महिना बघेन मी. तू बघशील का करत होती. हा, बघशील का करत होती. आणि एका दिवसाचा नाश्ता आता तिने 200 रुपये माझे घालवले. हा, काय एक तर सकाळी जातो 5ला उठतो, हा शिकवायला जातो. त्यानंतर हा एवढा थकलेला असतो, रात्री 11-12 वाजता येतो. मला सांगा, नेटफ्लिक्सचे 200 रुपये, प्राईमचे 1500. प्राईमचा भरलाय का? नाही, भरलाच नाही. वायफाय आहे 500 रुपये. हा, म्हणजे आपण केबल लावतो 500 नाही, 400 रुपये. 300 रुपयाचा आपण रिचार्ज करतो आपण केबलचा. इथे आमचे किती पैसे जातात. परत आता कलर चालू होईल, त्याचे पण 200 रुपये. बिग बॉस चालू होईल. हा, म्हणजे आपण किती घालतो त्या नेटला पैसे आणि बघत नाही. मेन म्हणजे काय आहे ना, आम्ही 1 आणि 2 वेब. पण तू भरलायस रिचार्ज अमेझॉनचा? भरून घेतला. अमेझॉनचा भरलाय का? अमेझॉनचा भरलाय का? नाही ना. बोललो नेटफ्लिक्सचा माझा भर जरा. तर बोलते एवढे पैसे नाही, ते नाही. आणि आता फालतू पैसे नाश्त्याला घालवले. मी बोललो नाश्ता मला जास्त नको, 1 प्लेट इडली, 1 प्लेट वडा पाहिजे. पण त्या बाईनी सगळंच घेऊन आलं. म्हणजे बघा, जेवणच ठेवलंय हिने सकाळ जेवणच ठेवलंय बघा. आणि केलं असतं तर बोलली असं पैसा वाया घालवायला दिला हे तर जास्त. हा, पैसा जास्त घ्यायला येतं. हा, पाठवणार मी. आणि 100 रुपये देऊनच पाठवणार तुला, समजलं? चटण्या, चटकीच्या चटण्या खायच्यात फक्त हिला बाहेरचं. चटण्या बघा, हे बघा, ही एका याची कशी आहे बघा. ही पाणी कम चटणी आहे. आणि ही बघा, म्हणजे चटण्यांचे प्रकार बघा तुम्ही. मी सार्वजनिक ठिकाणावरनं आणलेत, सगळीकडनं घेऊन आली आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. चव कशी लागणार बघा, किती थर्ड क्लास चव लागणार, किती थर्ड क्लास चव लागणार. आणि हा 200चा नाश्ता फुकट घालवणार आहे आज.
काय नाही. वाट लावली आहे. आणि सगळा खाणार ती. मी फक्त जेवढं सांगितलं तेवढंच खाणार, बाकी सगळं तीच खाणार आहे बघ. तर आता आम्ही आहे ना मोबाईल बघत होतो, नाश्ता झाला आमचा रील्स बघ. आणि रील्स बघत होतो. कालचा एक रील आलेलं की एका मुलाने आयफोन साठी जीव दिला आणि त्याच्याबरोबर आई वडील हे झाले. तर तो एक व्हिडिओ होती त्याची, त्याला आयफोन पाहिजे होता. आता काय आतली गोष्ट आपल्याला ना माहिती, त्यामुळे ते तिघांचा जीव गेला. पण आताच्या ह्याच्यामध्ये की लहान मुलांना खूप सारे म्हणजे सगळ्या जिद्द पूर्ण करतात, पण नाही करायला पाहिजे. तर आपण म्हणतो कारण की ते ना बघून घेतात की काय कोण जिद्द म्हणजे आपली पुरवणार, कोण हे करणार, तसे ते करतात. आता अजून एक आम्ही बघितलं सकाळी सकाळी की बुलेश्वरला 22 फुटाची गणपतीची मूर्ती हे झालं आणि त्या दोघ जण मृत्यू पावले. तर त्यांना श्रद्धांजली आमच्याकडून. आणि अभि तेच बोलत होता की जसा व्हिडिओ बघितला अभि बोलला की ट्रॉली हे होती, थोडी प्रॉब्लेमॅटिक वाटते, कारण की जेव्हा 22 फूटच्या पर्यंत जाते 20 फुटाच्या, तर थोडी त्याची ट्रॉली ही खालच्या साईडला असते. आता मी गणेश गल्लीचं मी मूर्ती बघतो ना नेहमी, त्यांची मूर्ती एकदम खाली असते ट्रॉली. त्यांची ट्रॉली एकदम लो असते आणि त्यानंतर त्याच्यावरती पूर्ण हे असतं, त्यामुळे ती बॅलन्स चांगली होते. म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत सगळीकडे, काही ट्रॉली तर बैठी मूर्ती होती, बसलेली मूर्ती होती. बसलेली त्यामुळे उंच उभ्या असतात. मूर्त्यांचं आपण समजू शकतो बाबा बॅलन्स जाऊ शकतो, पण ह्या मूर्तीचं जाणार कारण ट्रॉलीचा फॉर्मॅट बरोबर नव्हता मला असं वाटतंय त्याचा, आणि त्याच्यामुळेच ते प्रॉब्लेम झालाय. बॅलन्स सेंटर म्हणजे त्याला मिळाला नाही प्रॉपर, वेट एका साईडला गेलं त्यामुळे ते झालं असेल बहुतेक, काय माहिती नाही आपल्याला. आता बघा समजेल ना news ह्या नंतर. 1-2 दिवसामध्ये कशा न्यूज येत आहेत त्याच्यामध्ये. तर आता भेटू तर आपण. सेफ राहणं महत्वाचं आहे. म्हणजे सगळंच बघावं लागतं आजकाल, काय पण कधी पण घडू शकतं, काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण हा मस्त एन्जॉय करा, खावा पिवा. आता आम्ही पण बघत आता पोटभर नाश्ता आणलाय, पोटभर आम्ही भांडलो पण आणि आम्ही नाश्ता केला आणि संपला. तिने ठेवले दोन ठेवले ते आता चहा बरोबर खाईल. तर आमचा नाश्ता पण पोटभर झालेला आहे आणि आम्ही भांडलो पण आणि मस्तपैकी खाल्ला पण, एन्जॉय पण केलं. तसंच एन्जॉय करून खायचं प्यायचं मस्त राहायचं. आणि आमच्या काकी आलेल्या आहेत, काकी लाईट बिल द्यायला आलेले आहेत. आमचा कधी आला, भरला पण मी कालच, आमचा भरला कालच भरून झाला. तर त्यांचा आज संडे आहे, संडे चहा प्यायला. त्यांची तब्येत बरी नाहीये त्यामुळे त्या एकदम हे झालेले आहेत, सुकलेत, नाही तर गप बस. तर आता झालाय नाश्ता, आता चहा पाणी करू आणि मग त्यानंतर थोडं प्लॅन करायचे बाहेर जायचं तर निघू. तर आता आली आहे संध्याकाळ आणि आता मी निघतो आहे जरा कामासाठी बाहेर फिरायला. जरा दिवसभर फिरलो नाही ना, तर आता चाललो आहे फिरायला. तयारी झाली आहे, आता निघतो आम्ही. मी बाहेरच आहे, आता निघू थोडाच वेळात, भेटूयात थोडाच वेळात. आता आम्ही रिलायन्स मॉलला आलेलो आहे बघायला असं टाइमपास. आणि शॉपिंग करायला. आता इथे कपड्यांच्या सेक्शन मध्ये जाऊन बघतो काय काय आहे. तर आम्ही आलोय, इथे खूप महाग आहे, तर बघतोय काय भेटतंय का चांगलं. एक पण ऑफर नाही. आता आम्ही निघालोय, काय नाही घेतलंय, खूप महाग आहे. आता वरती जातोय रिलायन्स मॉल मध्ये. तर आता आम्ही आलोय डीमार्ट बाजारला. खूप गर्दी आहे स्मार्ट बाजार. रिटर्न जातोय कारण की खूप गर्दी आहे आणि सफोकेशन खूप होत आहे. तर आता जाऊन घरी सांताक्रूजच्या, नाही तर चालायला जाऊ गार्डनला. तर आता आम्ही सांताक्रूजच्या घरी आलोय
पार्सल आलंय आधीच. कोण आई सरळ करते व्हिडिओ राजेच्या पाठ्यात कोणते मागवले आशुराच मागवले नाही, त्याच्या मित्राने मागवलेत. विकायला अंक देतो विकायला अंक देऊ पैसे वाला तू चांगले सुगंध येतोय बरं आहे. आता आम्ही आलेलो आहोत गार्डनला, संभाजी गार्डनला राऊंड मारायला. तर आता आम्ही राऊंड मारतोय हळूहळू, कोणच नाहीये. तर आता राऊंड मारून आम्ही जाऊ. 5 राऊंड झालेत आमचे, आहे की नाही अबे? तिकडे लाईट नव्हती, आता इकडे लाईट आली आहे. आता आम्ही खूप दिवसांनी आलो ना दोघं गार्डन मध्ये राऊंड मारायला. आता मी नेहमी एकटीच येते म्हणून व्हिडिओ काढत नाही. चला आता राऊंड मारून भेटूया. आशू हांडीच्या प्रॅक्टिसला चाललेला आहे. बस 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 चालेल, बसू 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 बस वजन. सत श्री अकाल महादेव. One hour later. तर आत्ताच घरी आलो आम्ही, वाजल्यात 1 रात्रीचा. तर 12:30ला प्रॅक्टिस संपली. प्रॅक्टिस होती आज, तर मी खूप दिवसांनी गेलो. आज संडे होता, तर मी टाईम मिळाला म्हणून मी बोललो चल प्रॅक्टिसला जाऊन येऊया. खूप 2 वर्षानंतर मी चाललोय प्रॅक्टिसला गेलेलो. तर मस्त वाटलं एकदम. खूप दिवसांनी गेलो ना, तर प्रॅक्टिस मध्ये थारात पण उभा राहिलो थोडा वेळ. पण ती जी सवय होती आधीची तशी नाही आता. खूप हे झाली, बॉडी वीक झालेली वाटते आणि प्रॅक्टिसच नाही त्याची, तर मग ती जमणारच नाही असं आहे. आणि थोडा शोल्डरचा इश्यू वाटतो म्हणून मी नाही करत आहे ते. तर जस्ट आलो मी. प्रॅक्टिस चालूच आहे जो, म्हणजे आता स्टार्ट आहे कंटिन्यू. बेसपासून चालू करतात आहे आता परत. तर सगळ्यांना बोलवलं आहे रेग्युलर व्हायला, तर रेग्युलर हो बघू आता. तर ब्लॉग हा इथेच मी एंड करतोय. हे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट जरूर करा. तेच सांगतो. आणि आज आता शुभरात्री. चला बाय.